राम राम मंडळी, कसं काय बरं आहे ना? बैलगाडा शर्यत बघताय ना? अहो बघायलाच पाहिजे, कारण हा खेळ आहे आपल्या रक्ताचा, खेळ आहे आपल्या मातीचा आणि त्याच्यामुळेच आपल्या सगळ्यांना या बैलगाडा शर्यतीचा नाद लागलेला असतो. मित्रांनो, आता हाच नाद अजून वरचढ होणार आहे. त्याला कारण मी तसंच आहे, त्या 11 तारखेला रंगणार आहे हिंद केसरी मैदान माळशिरसचं आणि त्याच्यामुळेच प्रत्येक बैलगाडा शौकीनाच्या नजरा पुन्हा एकदा त्या मैदानाकडे लागल्या त्या, कारण प्रत्येकाला असं वाटतंय की आपल्या लाडक्या बैलानं त्या मैदानामध्ये बाजी मारावी. मित्रांनो, मग तुमच्या सगळ्यांचा प्रश्न एकच असतो की आता मैदान तर जवळपास 2 दिवसावर आले, तर मग या मैदानामध्ये खेळ पायऱ्याचा काय सांगतो? म्हणजे बरेचसे पैरे जे आहे ते अजून सुद्धा गुपितच आहेत. म्हणजे असं होतंय की पैरे उलगडतच नाहीत आणि कालपासून जी ग्रुपवर चर्चा झाली किंवा काय सूत्रांच्याकडनं माहिती कळली त्यानुसार 2-3 पैरे येतात ते जवळपास 100% फिक्स झालेले. ते सांगण्यासाठी हा व्हिडिओचा 8 तास. आता यामध्ये सुद्धा काही धप्पे पडू शकतात, कारण आता धप्पे आपल्यासाठी नवीन नाहीत. बऱ्याच वेळा मैदानात धप्पे पडायला लागलेत, त्याच्यामुळे नक्कीच जरी एखादा धप्पा पडला तरी पण तो एक म्हणतात एक समजून घ्यावा. पण जवळपास हे पैरे जे सांगतोय ते जवळपास पैरे 3-4 आहेत ते निश्चित झालेले आहेत आणि अजूनही पैरे संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत कळतील आणि त्यानंतर आपण तपशील व्हिडिओ बनवूया. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर नक्कीच बऱ्याच दिवसानंतर मागच्या 2-4 मैदानामध्ये नव्हता, त्यामुळे नक्कीच आता बऱ्याच दिवस म्हणावं लागतंय, कारण आता 1-2 मैदान जरी कुठला बैल दिसल्यानंतर असं वाटतं बऱ्याच दिवसानंतर पळतोय का काय. त्यामुळे मथुर आपल्याला दिसणार आहे या हिंद केसरी मैदानामध्ये आणि नक्कीच या हिंद केसरी मैदानाचा मान सन्मान घेण्यासाठी मथुर 100% सज्ज झालाय आणि सज्ज झालाय ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल. लागा जबरदस्त आणि टॉपचा पायरा आहे शिरसोडीकरांची रायफल आणि मथुरचा. याच्याआधी सुद्धा ही जोडी पळाली होती वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि तिथं त्यांनी बाजी मारली होती आणि त्याच्यामुळे तिथं ती जोडी पुन्हा एकदा ह्या मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये सुद्धा एकत्र पळतीया. नक्कीच आपल्या सगळ्यांना आपण असं म्हणू शकतो की या जोडीकडनं भरपूर अपेक्षा असतील आणि ते खरे उतरतील, कारण शिरसोडीची रायफल ज्या मैदानात जाते त्या मैदानात धडाते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता नुकत्याच झालेल्या कातर खटावच्या मैदानामध्ये सर्जा, वेगाचा शेवट सर्जा आणि एक वेगाचा बादशाह बकासूरनं प्रथम क्रमांक पटकावला होता, पण त्या मैदानामध्ये त्यांना लढत मात्र दिली होती, ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल आणि चिक्यानं. त्यामुळे ही जोडी सुद्धा टॉपचीच आहे असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. म्हणजे सर्जा आणि बकासूरनं तोंडावर निकाल घेतल्यामुळे ती प्रथम क्रमांकाची मानकरी होते आणि शिरसोडीची रायफल आणि चिक्यात 2 दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी होते, पण त्यांनी सुद्धा असलीच जबराट टशन दिलेली. तीच शिरसोडीची रायफल ज्या मैदानात जाते त्या मैदानात धडाडती अशी शिरसोडीची रायफल आपल्याला बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर सोबत तर दिसणार आहे. म्हटल्यावर काय नाथखुळाच काम आहे, नाथखुळाच काम होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा आपल्याला त्या मैदानामध्ये बकासूर सोबत होता, पण यावेळी अजून एका टॉप नंदीवर सोबत दिसणार आहे, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन सोबत आपल्याला दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे आजचा तो उर्मिला गायकवाड यांच्या नावावर पळतोय असा अर्जुन आणि खऱ्या अर्थानं अर्जुनचा पळ नक्कीच वाखागण्याजोग आहे आणि त्याला जर सर्जासारख्या जोडीदाराची साथ लाभली तर नक्की 100% मैदानामध्ये धुमाकूळ दिसला असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण सर्जाला आपण बघतोय मागच्या 7-8 मैदानापासून जबरदस्त फॉर्ममध्ये असतो, फक्त कुठं तर नशीब हुलकावणी देतं आणि त्याच्यामुळे त्याचा गुलाल हुकत होता, पण ते काटर घाटावच्या मैदानामध्ये तो भरून काढला बकासूर आणि सर्जाने एकत्र मिळून. नाहीतर त्याच्या आधी सुद्धा कोरेगाव हिंद केसरी मैदान सुद्धा सुट्टा सेमी काढला, पेडगावच्या मैदानामध्ये सुट्टा सेमी काढला, पण कुठं तर नशीब साथ देत नव्हता आणि त्या गाडी फॉल झाल्यामुळे फक्त तो निकाल भेटला नव्हता. पण हरकत नाही, यावेळी वेगाचा शेवट सर्जा आणि अर्जुन काहीतरी धमाल कमाल करतील आणि 1 लक्ष्य 1 ध्येय करून काहीतरी चांगलं मिळवतील असा मानून आपण नक्कीच या जोडीकडनं पण अपेक्षा ठेवूया. जवळपास हा पायरा 99.99% म्हणजे फिक्स झालेला आहे. काही अंश धप्पा पडण्याची चान्सेस ते नंतर उद्या कळेलच. त्यानंतर आपण तपशील व्हिडिओ बनवूया. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर याची चर्चा बऱ्याच बैलासोबत केली जात होती. गोडचा सर्जाने हा पायरा आपल्याला दिसेल किंवा हा वेगाचा शेवट सर्जाने हाच पायरा आपल्याला दिसू शकतो. काही लोक लखन सुद्धा म्हणत होती, पण जवळपास आतापर्यंत निश्चित झालेलं होतं की आपल्याला कारुंडेकरांचा चिक्या म्हणजे आजच्या घडीला टॉपचा हत्यार ज्याला म्हणतो आपण तरुणमध्ये जी 51 लाखाची खरेदी टॉपची होती, आता ते विषय लांब झालाय. कारण त्यानंतर त्या खरेदीनंतर त्याने एवढं नाव कमावले की आता नुसतं चिक्या म्हटलं तरी डोक्यात एकच येतो, वेगाचा तुफान बादशाह. म्हणजे नक्कीच आपण रायफलवर पळताना सुद्धा मागच्या मैदानात बघितलं कसा पळतोय तो. नक्कीच मग जर त्याला बकासूर सारख्या मातबराची गोळ लागली तर मग काय धिंगाणाच होणार आहे, कारण दोन्ही ताकदी जी आहे ती म्हणजे एक यंग ब्रिगेड ताकदीच आणि एक बैलगाडा क्षेत्रातील मातबर ज्याला प्रत्येक मैदानाची जाण आहे असा बकासूर. म्हणजे नक्कीच बक्या आणि चिक्या ही जोडी नक्कीच धुमाकूळ घालू शकतात, यात काय वाद नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत हे 3 जे पैरे कळाले होते, मथुर आणि शिरसोडीकरांची रायफल, वेगाचा शेवट सर्जा, अर्जुन आणि बकासूर आणि चिक्या ही टॉपची हत्यार आहेत आणि जवळपास हेच पैरे निश्चित झाले. म्हणजे जवळपास ते झालेलेच आहेत काय ना काय, पण ह्यातला एखादा कुठला धप्पा पडला आणि बाकी हेच जर पैरे राहिले तर ह्या मैदानामध्ये कोण नक्की बाजी मारेल कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या मनात काय आहे. आणि तुम्हाला अजूनपर्यंत एखादा पायरा कळाला असला तर तोही कमेंट करून नक्की सांगा. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ते कव्हर करू. चालते तर राम राम, भेटूया माळशिरसच्या मैदानामध्ये.